स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे सुद्धा तुमचं केस गळतीला कारणीभूत असतं. प्रत्येक माणसाचा आत्मविश्वास हा त्याची त्वचा आणि केस या दोन गोष्टींवर अवलंबून असतं. पिंपल्स येणं असते, पिगमेंटेशन असेल, केस गळती किंवा केस सफेद होणं, तर ह्या गोष्टी कशामुळे होतात? की 12-13 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा केस पांढरं होणं सुरू झालेलं आहे. जे आपल्या गॅसचं रेडिएशन असो किंवा इवन आपल्या मोबाईलच्या लाईटचं पण जे रेडिएशन्स असतात ते सुद्धा तुमचे स्किनला हार्मफुल असतं. एका ठराविक वयानंतर तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम पण हळूहळू कमी होत जातं. तर जास्तीत जास्त आपल्याला तेलकट पदार्थ हे अवॉइड करायचे आहेत. रेड मीट ना तुमच्या स्किनला चांगलं आहे ना तुमच्या बॉडीला चांगलं आहे. जे घरात केलेलं तूप, घरात कडवलेलं तूप हे सगळ्यात चांगलं, ते स्किनसाठी पण चांगलं. ज्यांची स्किन ड्राय असते त्यांच्यामध्ये एजिंग लवकर दिसतं. इंस्टाग्राम रीलमुळे सगळेच डॉक्टर झालेले आहेत, घरोघरी डॉक्टर आहेत. की आईस रोल जरी केलं ना तरी तुमच्या स्किनचे पोर्स पण चांगले क्लोज होतात आणि स्किनमध्ये टाईटनिंग इफेक्ट येतो. जर तुमचं प्रॉपर स्कॅल्प क्लीन असेल तर तुम्हाला कधी डॅन्ड्रफचा पण इश्यू होणार नाही. नमस्कार, मी निलेश परब. गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुरश्री बेंद्रे. त्यांचं ठाणे येथे डर्माफ्लेअर क्लिनिक आहे. येथे स्किन, हेअर आणि लेझर ट्रीटमेंट केली जाते. तर आज आपण त्यांच्याकडून सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी आणि केसांसाठी काय उपाय आहेत हे जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर तुमची ही डॉक्टरकीची जर्नी कशी सुरू झाली? मला लहानपणापासूनच मला मेडिकल फील्डमध्ये मला खूपच रुची होती. म्हणजे मी मे बी मी प्ले ग्रुपमध्ये असेल त्यावेळेलाच मी ठरवलं होतं की मी डॉक्टर होणार आहे. अरे वा. मला कोणीही त्यावेळेला प्रश्न विचारला की मी सांगायचे की तू पुढे मोठे होऊन काय होणार, तर मी सांगायचे मला डॉक्टर व्हायचे. माझं कधीच एवढ्या वर्षात कधीच माझं उत्तर बदललं नाही. आणि मग हाच मी पूर्ण ध्येय माझ्या समोर ठेवून, हेच ध्येय माझ्या समोर ठेवून मी पुढे माझा प्रवास सुरू केला. मग जसं पुढे माझं CET दिली, त्याच्यानंतर मग मला होमिओपॅथीमध्ये मी ॲडमिशन घेतली. मी मुंबईमधूनच केलं माझं होमिओपॅथी केलं. आणि त्याच्यानंतर मग मी हे बघितलं की जेव्हा मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, माझं पूर्ण मेडिकल डिग्री माझी जेव्हा पूर्ण झाली त्याच्यानंतर मी भरपूर हॉस्पिटल्समध्ये काम केलं. मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये काम केलं, मी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये काम केलं आणि त्याचबरोबर मी भरपूर डॉक्टर्सना असिस्ट पण केलं. सो या सगळ्या जर्नीमध्ये मी एक गोष्ट नोटीस केली की प्रत्येक माणसाचा आत्मविश्वास हा त्याची त्वचा आणि त्याचं केस या दोन गोष्टींवर अवलंबून असतं. मग मला या गोष्टीमध्ये एवढी रुची आली की मग मी म्हटलं चला आता आपण आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे तर पूर्णपणे आपण आता ह्याच्यात उतरूया. म्हणून मग मी पुढे जाऊन मग मी माझी फेलोशिप केली, होमिओपॅथिक डर्मॅटोलॉजीमध्ये माझी फेलोशिप केली. आणि मग मी माझं PGD केलं, एस्थेटिकमध्ये मी माझं PGD केलं. असं करून मी सगळं मुंबईमधून माझं पूर्ण शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ओके. तर तुमची क्लिनिकची सुरुवात कधी झाली? मी क्लिनिक ॲक्च्युअली जेव्हा माझं स्वतःचं क्लिनिक जे मी स्टार्ट केलं ते 2016 मध्ये मी स्टार्ट केलं. ठाण्यालाच चालू केलं होतं. तेव्हा माझं अगदी फार छोटं क्लिनिक होतं. म्हणजे 120 स्क्वेअर फीटचं माझं क्लिनिक होतं. आणि मग हळूहळू जसं माझं पुढे ग्रोथ होत गेली तसं करत करत मग आज मी एक मोठं क्लिनिक सुरू केलेलं आहे. आणि तुम्हाला स्किन आणि हेअरमध्ये इंटरेस्ट कसा निर्माण झाला? म्हणजे यामध्ये स्पेसिफिक काम करावं असं का वाटलं? सो बेसिक कसं आहे की जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की मी हा जेव्हा वैद्यकीय प्रवास माझा सुरू होता त्यावेळेला मी हे गोष्ट नोटीस केली होती की प्रत्येक माणसाचं आत्मविश्वास आणि आत्मभान हे त्याच्या त्वचेवर आणि त्याच्या सौंदर्यावर आणि त्याच्या केसावर हे खूप अवलंबून असतं. कारण प्रत्येक जण कॉन्शियस असतो. आज प्रत्येक माणूस, पुरुष किंवा स्त्री, ही कॉन्शियस असते की आपण कसे दिसतोय, आपलं कसं प्रेझेंट आपण करतोय आज 4 लोकांमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटलं की पहिले कसं होतं की फक्त सेलिब्रिटीज सगळ्या या गोष्टी करत होते. आता मग मी नंतर विचार केला की अरे जर या सगळ्या गोष्टी सेलिब्रिटीज करतायत तर एक सर्वसामान्य माणसं का नाही करू शकत. सो या उद्देशाने मग मी स्वतःचं क्लिनिक चालू केलं. मग या सगळ्या ॲडव्हान्स ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याचं मी प्रशिक्षण घेतलं. मी भरपूर डॉक्टर्सकडे मी अंडर ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर मी प्रॉपर माझं त्याच्यात ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे. आणि मग असं करून मी आज स्वतः सुद्धा जे नवीन डॉक्टर्स असतात त्यांना मी या क्षेत्रात मी त्यांना ट्रेन करते. आणि युनिव्हर्सिटीच्या कोर्सच्या थ्रू सुद्धा मी त्यांना ट्रेन करते या सगळ्या क्षेत्रामध्ये. सो असा माझा हा प्रवास सुरू झाला. आणि म्हणून मला वाटलं की
जर आज आपण कोणाच्याही चेहऱ्यावर हसू देऊ शकत असू, तर तेवढा तो आनंद सगळ्यात हो. मोठा आनंद असतो. बरोबर. आणि या दृष्टीने मी हे चालू केलेलं आहे. तुमच्या या क्लिनिकमध्ये कोणत्या ट्रीटमेंट केल्या जातात? सो बेसिकली या क्लिनिकमध्ये जसं मी म्हटलं आहे, की माझी जे बेस सुरुवात माझी झालेली आहे, की ती मी होमिओपॅथिक केलेलं आहे. तर मी इकडे होमिओपॅथी आणि एस्थेटिक्स अशा दोन्ही गोष्टी मी कंबाईन करून मी ट्रीटमेंट करते. सो जेव्हा मी पूर्णपणे मी जेव्हा एखाद्या पेशंटला ट्रीट करते, तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट त्याला प्रॉपर होमिओपॅथीच्या हिशोबाने पण सुरू करते. पण त्याचबरोबर आजकाल काय झालं, की प्रत्येकाला रिझल्ट लवकर हवा असतो. कोणालाही थांबायची तेवढा वेळ पण नसतो, पेशन्स नसतात आणि सगळ्यांना लगेच फास्ट रिझल्ट हवे असतात. म्हणून मग मी शेवटी हे केलं, की ओके सो ट्रीटमेंट, इनटेक म्हणजे मेडिकेशन्स आणि असं करून मी एक होलिस्टिक ट्रीटमेंट करून मी प्रत्येकाला ट्रीट करते या क्लिनिकमध्ये. सो आपल्या क्लिनिकमध्ये जे ट्रीटमेंट केली जातात ते सगळे ॲडव्हान्स ट्रीटमेंट असतात. लेझर ट्रीटमेंट्स होतात, सगळे ॲडव्हान्स लेझर होतात, स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट्स होतात, ॲक्नेवर ट्रीटमेंट जे कॉमनली आपण बघतो ॲक्ने असतात किंवा आपण ज्याला वांग ज्याला आपण म्हणतो मेलाझ्मा, जे आपण भरपूर आजकाल बघतो, त्या गोष्टी होतात. त्याची ट्रीटमेंट आपल्याकडे केली जाते. प्लस आपल्याकडे हेअर रिग्रोथची ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे इव्हन आपण प्रॉपर ज्यांना टक्कल पडलेलं असतं, ज्याला आपण म्हणतो, की त्यांना सुद्धा आपण रिग्रोथ दिलेली आहे. सो या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट करतो. सो ज्या पण स्किन आणि हेअर रिलेटेड ट्रीटमेंट्स आहेत, त्या आपण सगळ्या करतो. त्याचबरोबर आपण इंच लॉससाठी पण आपण करतो. म्हणजे इन्स्टंट इंच लॉस जे आपण म्हणतो. ऑफकोर्स या सगळ्या नॉन सर्जिकल गोष्टी आहेत विथ नो नॉन साइड इफेक्ट्स. त्याच्यामुळे आपण सगळ्या सेफ ट्रीटमेंट्सच करतो इकडे. जसं आपण बघतो, की कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, जे पिंपल्स येणं असेल, पिगमेंटेशन असेल, केस गळती किंवा केस सफेद होणं. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात आणि यावरती काय उपाय आहेत? सो कसं आहे, की तुमचं जे पिंपल्स असतात, सो पिंपल्सचे भरपूर कारणं असतात. सगळ्यात मेजर कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स. त्याच्यामुळे आपण जे पिंपल्स बघतो, ते आपण जास्तीत जास्त बघतो वयाच्या 15 वर्षापासून जे सुरू होतं आणि मग ते पुढेपर्यंत चालू राहतं. शक्यतो 15 ते 25 वर्ष हे आयडियल एज असतं. पण थोडं कसं होतं, की फिमेल्समध्ये वगैरे हे एज प्रोलॉंग होतो. कारण त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस अजून होत राहतात. सो त्या थोड्याशा गोष्टी असतात, जे प्रायमरीली तुमचं हार्मोनल चेंजेस ते तुम्हाला बघावं लागतं. ते मेन कन्सर्न असतं तुमच्या पिंपल्ससाठी. आणि त्याच्यानंतर तुमचं दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्किनची कशी काळजी घेताय, हे सुद्धा त्याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही किती तुमच्या स्किनचं प्रॉपर, कारण आता कसं आहे, आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा खूप पोल्युशन असतं, सगळं असतं. सो तुम्ही किती तुमच्या स्किनचं काळजी घेताय, किती वेळा चेहरा तुम्ही धुताय, कशाने तुम्ही चेहरा धुताय, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामागे अवलंबून असतात. केस सफेद होणं असेल किंवा केस गळती असेल, हे कशामुळे होतं? केस सफेद होणं म्हणजे तुमच्या हेअर फॉलिकलमध्ये जे एक मेलॅनिन नावाचं पिगमेंट असतं, ज्याच्याने केसांना कलर मिळतो, ते प्रोड्यूस करत नाही आणि त्याच्यामुळे ते ॲब्सेंट असल्यामुळे त्याचं ते प्रोडक्शनच होत नाही. म्हणून तुम्हाला त्या केसाला कलर येत नाही आणि म्हणून ते तुमचे केस जे आहेत ते ग्रे व्हायला सुरुवात होते. आता जेव्हा आपण लहान मुलांमध्ये बघतो, कारण आता माझ्याकडे हल्ली भरपूर असे केसेस येतात, की 12-13 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा केस पांढरं होणं सुरू झालेलं आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मेजर गोष्ट म्हणजे त्यांचा आहार. जो आता आपण बघतो, की जंक फूडमुळे हा आहार खूपच त्यांचा थोडासा आहे ना हलला गेला आहे किंवा तर बरोबरच नाही आहे. सो त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं केस लवकर पांढरं होणं हे मेन तुमच्या आहारावर अवलंबून असतं. दुसरी गोष्ट जी असते, की हेरिडिटरी असते. जर तुमची फॅमिली हिस्ट्री तशी असेल, तर तसं होण्याची शक्यता असू शकते. आणि केस जे तुम्ही म्हणताय, की लवकर केस गळतात. कारण माझ्याकडे आता कितीतरी अशा केसेस आहेत, की वयाच्या 25व्या वर्षी प्रॉपर ॲलोपेशियाचा पॅच आलेले माझ्याकडे मुलं आहेत. सो आणि त्यांची तेव्हा लग्नही झालेली नसतात. सो थोडंसं त्यांचा कॉन्फिडन्स एकदमच कमी होतो. कारण लग्नाचं वय झालेलं असतं, लग्न जमत नसतं. मग या वेळेला काय असतं, की त्यांना सगळ्यात पहिले त्यांचं आहे ना लाईफस्टाईल काय आहे ते बघावं लागतं. कारण जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी बघतो, त्याच्यामध्ये तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे खूपच महत्वाचं आहे. ऑफकोर्स आपली मेडिकेशन आणि औषधं तर आपण चालू करतोच, पण त्या सगळ्याच बरोबर तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय, की तुम्ही पौष्टिक आहार घेत असाल, पण तो तुम्ही आहार संध्याकाळी 8 वाजता जेवताय का रात्री 12 वाजता जेवताय, हा पण एक फरक आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आजकाल आपण बघतो भरपूर म्हणजे यंगस्टर्समध्ये जास्त करून जे कॉर्पोरेट्समध्ये असतात किंवा आय-टीमध्ये असतात, त्यांना स्मोकिंग करायची किंवा ड्रिंक्स करायची त्यांचे कारण कॉर्पोरेट लेव्हलला पार्टीज ह्या कंटिन्यूअस चालू असतात. तर स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे सुद्धा तुमचं केस गळतीला कारणीभूत असतं. स्ट्रेस फॅक्टर
जे सगळ्यात मेजर कारण आहे. कारण त्याच्याने तुमचे हॉर्मोन्स चेंज होतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं तुमचं आणि मग अशा केसेसमध्ये अँड्रोजेनिक एलोपेशिया आपल्याला दिसतो. ओके. लास्ट ऑफकोर्स हेरिडिटरी जे कॉमन असतं, की हेरिडिटरी आपण प्रत्येकामध्ये आपण फॅमिली हिस्ट्री घेतो तेव्हा आपल्याला कळतंच. पण वयाच्या 25व्या वर्षी टक्कल पडणं आणि वयाच्या 50व्या वर्षी टक्कल पडणे यामध्ये खूप फरक आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पण करतो. म्हणून आपण जेव्हा इथे ट्रीटमेंट करतो तेव्हा नुसती आपण केसाची रिग्रोथ करण्यासाठी ट्रीटमेंट नाही, तर आपण होलिस्टिक ट्रीटमेंट करतो. रिग्रोथ तर देतोच, पण त्याचबरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्यांचं तेवढं काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. आता प्रत्येकाला समजा एखादा आय-टी वाला कोणी मुलगा असेल, त्याला आता समजा त्याची शिफ्टच उशिराची असेल, तर तो त्याच्या हातात काहीच नाहीये. मग अशा केसमध्ये त्याच्या हिशोबाने कसं त्याला चेंजेस करायला सांगायचे, सो हे सगळे मॉडिफिकेशन सुद्धा केले जातात आणि म्हणून आम्ही हे होलिस्टिक ट्रीटमेंट घेऊन आम्ही प्रॉपर रिझल्ट देतो. अजूनपर्यंत अशी माझी एकही केस झाली नाहीये, की रिझल्ट आला नाहीये पेशंटला. त्यामुळे मी आज प्राउडली सांगू शकते, की जो कोणी पेशंट माझ्याकडे येतात, आजपर्यंत ते कधीच कुठली दुसरीकडे कधी गेले नाहीयेत आणि ते मी जरी कुठे दुसरीकडे माझं क्लिनिक असेल, तर ते मला शोधत येतात ते. अरे वाह! वाह! खूप छान. काय स्किन रुटीन किंवा आपलं हेअर रुटीन असलं पाहिजे हेल्दी राहण्यासाठी? सो सगळ्यात मेजर स्किन रूटीन जर तुम्ही म्हणाल, तर आपल्याला सी-टी-एम जे आम्ही म्हणतो. सी-टी-एम म्हणजे क्लेन्झर, टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. हे तुमचं मॉर्निंग रूटीन असलंच पाहिजे, की तुमचं फेस वॉश झालं पाहिजे. फेस वॉश नंतर टोनरवाला आला पाहिजे. का तर तुम्ही जेव्हा फेस वॉश करता, त्यावेळेला तुमचे पोर्स ओपन होतात. मग ते पोर्स ओपन होऊन तसेच तुम्ही बाहेर गेला, तर त्याच्यात धूळ वगैरे बसणारच आहे. म्हणून मग त्याच्याने तुम्हाला टोनरनी काय होतं, की तुमचे पोर्स क्लोज्ड होऊन जातात. सो म्हणून आपण क्लेन्झर, टोनर त्याच्यानंतर मॉइश्चरायझर स्किनला हायड्रेट करायला असतं आणि त्याच्यावरती आपल्याला सनस्क्रीन. सनस्क्रीन हा नेहमी तुमचा शेवटचाच ॲप्लिकेशन असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही घरातनं बाहेर पडण्याच्या 15 ते 20 मिनिटं आधी सनस्क्रीन हे तुमच्या चेहऱ्यावर लावलंच गेलं पाहिजे. बरं असं नाहीये, की आज मी घरात आहे, मी काही बाहेर जात नाहीये, तर मला सनस्क्रीनची काय गरज आहे? तसं नाहीये. प्रत्येक रेडिएशन जे आपल्या गॅसचं रेडिएशन असो किंवा इव्हन आपल्या मोबाईलच्या लाईटचं पण जे रेडिएशन्स असतात, ते सुद्धा तुमचे स्किनला हार्मफुल असतं आणि म्हणून तुम्ही घरी जरी असलात तरी सुद्धा तुम्हाला सनस्क्रीन लावणं हे मॅन्डेटरी आहे. सो सनस्क्रीन हे तुम्हाला दिवसात ना कमीत कमी 2दा तरी लावायचं आहे. म्हणजे कितीही आपण म्हटलं, की 8 तास प्रोटेक्शन आहे, तरी सुद्धा तुम्हाला कारण कसं आहे आपलं एन्व्हायर्नमेंटल कंडिशन जी आहे, ती थोडीशी ह्युमिड लेव्हलची आहे. तर आपल्याला लवकर घाम येतो किंवा बाहेर प्रदूषण असतं किंवा आपण काय काम करत असू. सो त्याच्यामुळे दुपारच्या वेळेला एक 4 तासानंतर परत चेहरा धुवायचा आणि सनस्क्रीन अप्लाय करायचं असतं. सो दिवसातनं मिनिमम 2दा तरी सनस्क्रीन हे अप्लाय केलंच गेलं पाहिजे. हे झालं तुमचं सकाळचं रुटीन. नाईट रुटीनमध्ये परत क्लेन्झर, टोनर, पण टोनर नंतर सीरम आणि मग मॉइश्चरायझर. आज सीरम कारण सीरम हे नेहमी तुमच्या सेल्स रिपेअर करण्यासाठी काम करतं. म्हणून जेव्हा आपण रिपेअर म्हणतो तर रात्रीच्या वेळेला आपली बॉडी रेस्टिंग फेजमध्ये असते. ना तुम्ही कुठे बाहेर जाता, तुम्ही झोपलेले असता, त्याच्यामुळे तुमची बॉडी पण रेस्टिंग फेजमध्ये असते. तुमची स्किन पण ब्रीथ करते. म्हणून तुम्हाला रात्री सीरम आम्ही युजुअली सांगतो लावायला आणि मग त्याच्यानंतर मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे मॅन्डेटरी आहे कारण स्किनला तेवढं हायड्रेशन मिळायला लागतं. जेवढं तुम्ही स्किनला हायड्रेशन द्याल, तेवढी तुमची त्वचा एवढी निस्तेज राहील, की तुमचं इव्हन एजिंग पण तुमचं थोडंसं डिले होतं मग त्या ह्याच्याने. ओके, ओके. सो या सगळ्या गोष्टी तर आपल्याला स्किनमध्ये करायलाच लागतात. हेअरचं तुम्ही म्हणाल तर थोडंसं तुम्हाला प्रोटीनचं डाएट ठेवावं लागतं. आता प्रोटीन डाएट म्हणजे वे प्रोटीन नाही. जे आपण म्हणतो, की बाहेर वे प्रोटीन आजकाल ते खूप फॅशन आहे, की वे प्रोटीन घ्यायचं. वे प्रोटीन हे तुमचं प्रोटीन डाएट नाही. प्रोटीन डाएट म्हणजे तुमच्या जेवणातनं तुमच्या गेलेलं जे डाएट असतं, ज्याच्यात तुम्हाला प्रोटीन इंटेक थोडासा वाढवावा लागतो. आता प्रोटीन इंटेक तुम्ही वाढवणार म्हणजे एक सरळ साधं उपचार आहे. आता समजा तुमच्याकडे 10 किलोचं गव्हाचं पीठ आहे, तर त्या 10 किलोच्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही 5 किलोचं जर सोयाबीनचं पीठ मिक्स केलं, तरी तुमचं प्रोटीन इंटेक वाढतंय रोजचं. राइट. त्याच्यानंतर थोड्याशा पालेभाज्या रोजच्या जेवणामध्ये ठेवल्या, तरी तुमच्या शरीराला तुम्हाला जे पाहिजे ते व्हिटॅमिन्स मिळत आहे ते. त्याच्यात थोडंसं तुम्हाला अंजीर जर तुम्ही रोज सकाळी उठून जर अनुशापोटी 2 अंजीर खाल्ले, 2 बदाम खाल्ले, तरी सुद्धा तुमच्या केसांसाठी ते चांगलं आहे. सो या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या तुमच्या आहारामध्ये तुमच्या घरातल्या ज्या आहेत, त्याच तुम्हाला करायच्या आहेत. असं नाहीये की बाहेरून घेऊन तुम्हाला काहीतरी स्पेशली त्याच्यासाठी काही करायचं आहे. हे जरी आपण पहिल्यापासून लहानपणापासून जर आपण ही सवय लावली मुलांमध्ये, तर ऑटोमॅटिकली पुढे जाऊन त्यांना हे कसले त्रास होत नाही. कारण कसं आहे बॉडी तुमची जशी एज होते,
एका ठराविक वयानंतर तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम पण हळूहळू कमी होत जातं आणि त्याच्यामुळे तुम्ही जे खाता ते असिम्युलेट होत नाही प्रॉपरली आणि म्हणून मग आपल्याला शेवटी नंतर टॅबलेट्स द्यावे लागतात. त्यामुळे टॅबलेट देणं हा मेन उद्देश नसतो, पण शरीराला तुमच्या तेवढं पौष्टिक आहारच मिळत नाहीये म्हणून बाहेरून आपण ते नंतर टॅबलेट्स देतो. पण लहानपणामध्ये जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी चालू केल्या तर त्याच मुलाला पुढे जाऊन हा त्रास होणार नाही. म्हणजे जो त्रास त्याला 25व्या वर्षी होते तो मे बी त्याचा 50व्या वर्षी होईल. जे पूर्वीच्या काळात पण तसंच व्हायचं, की आपण जेव्हा पण पूर्वी कोणालाही बघायचो, म्हणजे आता आपल्या आई वडिलांना पण जरी कोणाला बघितलं तरी आता माझी आई तर आज 62 वर्षाची आहे, पण तरी सुद्धा तिचे केस म्हणजे इतके छान आणि एवढे दाट आहेत, की का? कारण त्यांचा आहार चांगला होता पहिल्यापासून. माझ्या आईचा तर आज एक केस पांढरा नाहीये. अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे का म्हणजे आम्हाला विचारलं जातं, मे बी आमची सगळ्यांची हेरिडिटरीच तशी आहे. ते पण कशामुळे? तर तुमचं खाणं पहिल्यापासून कसं आहे, तुम्ही किती पौष्टिक आहार तुम्ही घेता, त्या सगळ्या गोष्टींवर हे खूप अवलंबून असतं. प्लस क्लायमेटचा पण इफेक्ट होतो, जसं तुम्ही म्हणालात पोल्युशन वगैरे आहे. येस, क्लायमेटचा इफेक्ट कधी होतो? जेव्हा तुम्हाला मी सांगते, जेव्हा जास्ती करून तुम्ही जेव्हा बाईकने वगैरे ट्रॅव्हल करता, बाईकने जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता त्यावेळेला तुम्ही कंटिन्यूअस हेल्मेट घालता, बरोबर आहे. आता त्या हेल्मेटमध्ये किती वेळा घाम वगैरे असतो, पण तो तुम्ही काय हेल्मेट तर प्रत्येक वेळा आतून धुतलं जात नाही. म्हणून मी अशा केसमध्ये काय सांगते, की जेव्हा तुम्हाला बाईकनी हेल्मेट तर घालायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण त्याच्या आतमध्ये काय करा, एक चांगला रोजचा धुतलेला स्कार्फ बांधा. जेणेकरून तुमचा घाम आतमध्ये पण राहणार नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या स्कॅल्पला कुठलं इन्फेक्शन पण होणार नाही. असं आणि मग रोज तो धुवा. असं नाही की आज मी स्कार्फ लावला तर 4 दिवसांनी मी तो स्कार्फ धुतलाय, तसं नाही चालणार. तो रोज तुम्ही स्वच्छ कपडाच तुम्हाला वापरायचा आहे. जेणेकरून तुमचं म्हणजे हेल्मेटच्या आतमध्ये पण तो मुरून नाही राहणार घाम आणि तुमच्या स्कॅल्पला पण काही त्रास होणार नाही. ही सुद्धा एक गोष्ट अशी आहे की आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर तुमचं पोल्युशन असतं. म्हणून कधी पण बाहेर जाऊन आलात तुम्ही, की नुसतं चेहऱ्याला थंड पाणी मारायचं. तेवढं केलं तरी पुष्कळ आहे. जी काही चेहऱ्यावर धूळ बसलेली असते, जरी आपण 4 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी जरी खाली भाजी आणायला जरी गेलो, घरी या, नुसतं थंड पाण्याने चेहरा धुवा. त्याच्याने सुद्धा तुमचे पोर्समध्ये क्लॉग होत नाहीत. म्हणजे कुठलीही डर्ट तुमच्या पोर्समध्ये अडकून राहत नाही. पोर्स मोकळे होतात. जेवढं तुम्ही तुमच्याकडून हे सगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. हे ट्रीटमेंट मेजर्स नाहीयेत. पण जर जेवढं तुम्ही तुमच्याकडून प्रिव्हेंट कराल, तितकी तुमचीच स्किन जी आहे ती पुढे चांगली राहते. ओके. तुमच्याजवळ जे पेशंट हां. येतात ते कोणत्या ट्रीटमेंटसाठी जास्त येतात? माझ्याकडे जे पेशंट येतात, तर सगळ्यात पहिलं तर ॲक्नेसाठी माझ्याकडे खूप पेशंट येतात. कारण आता ॲक्ने आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे हेअर लॉस. ओके. या 2 गोष्टी माझ्याकडे भरपूर येतात. कारण आता आणि मेन म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, मला यंग पेशंट आता ॲक्नेमध्ये यंग पेशंट हे आपण माहिती आहे की होणारच आहे. ते गृहीत धरलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही हेअर लॉस म्हणता, तेव्हा मेल पेशंट तुम्हाला 25 वर्षाच्या मेल पेशंट म्हणजे प्रॉपर बॉल्डनेस घेऊन येतात. जे 50ला आपण बघतो, ते आपण 25व्या वर्षात. तर हे सगळे माझ्याकडे येतात. पण लकीली त्यांचं वय छोटं असतं. त्याच्यामुळे त्यांना पटकन त्या ट्रीटमेंटचे त्यांना रिझल्ट्स पण दिसायला सुरुवात होतात आणि जितकं आपण होऊ शकेल तितकं आपण मेडिकेशननी आणि नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्सनी आपण त्यांचे परत रिग्रोथ आपण देतो आणि ती पुढे सस्टेन कशी करायची ती सुद्धा आपण त्यांना नंतर सांगतो. सो ते सुद्धा आपण कारण कसं असतं ट्रीटमेंट ही एकदाच केली जाते. त्यांच्यानंतर मेंटेनन्स हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आज तुम्ही ट्रीटमेंट केली, तुम्हाला सगळं व्यवस्थित वाटलं, 2 वर्षापर्यंत तुम्ही सोडून दिल्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यानंतर तुमचा पुढे मेंटेनन्स पण असला पाहिजे ना, कारण आपण कुठली गोष्ट थांबवत नाही आहोत, आपण पोल्युशन थांबवत नाही आहोत. आपलं रोजचं रुटीन तर आपलं तेच राहणार आहे. सो जसं तुमचं बाकीचं रुटीन असतं तसंच तुमचं हे डेली रुटीन स्किन आणि हेअरचं पण तेवढंच गरजेचं आहे प्रॉपर तुमचं केअर घेण्यासाठी. सो या सगळ्या गोष्टी मग आपण त्यांना सांगतो की पुढे कसं मेंटेन ठेवायचं. ओके. जसं तुम्ही म्हणालात की डाएट खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी, तर कोणतं स्पेसिफिक डाएट घेतलं पाहिजे किंवा कोणतं अवॉइड केलं पाहिजे? सो बेसिकली कसं आहे की जर तुम्ही म्हणाल तर जास्तीत जास्त आपल्याला तेलकट पदार्थ हे अवॉइड करायचे आहेत. जास्तीत जास्त साखरेचे पदार्थ हे अवॉइड करायचे आहेत. का? कारण शुगर ही तुमच्या बॉडीला कुठल्याही माध्यमातनं घातकीच असते. सो ते आपल्याला थोडं अवॉइड करायचं आहे. तेलकट पण अवॉइड करायचे कारण त्याच्यानी तुमचं कसं आहे की शरीरावर ज्यांना ॲक्नेचे त्रास असतात त्यांचे ॲक्ने अजून वाढायला लागतात. गोड खाल्ल्याने त्यांचे ॲक्ने वाढतात. परत ज्यांना ॲक्ने आहेत
त्यांच्यामध्ये डेअरी प्रॉडक्ट्स खाल्ल्याने सुद्धा ॲक्ने वाढतात. सो या सुद्धा काही गोष्टी आहेत त्या आपण त्यांना सांगतो की थोड्याशा तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा. समजा एखादे नॉनव्हेज तुम्ही खात असाल तर नॉनव्हेजमध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टी पाळायच्या आहेत, की सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण म्हणतो रेड मीट शक्यतो अवॉइड करायचं. रेड मीट ना तुमच्या स्किनला चांगलं आहे ना तुमच्या बॉडीला चांगलं आहे. सो त्या ह्याच्यानी त्याच्यात सुद्धा आपण सांगतो की प्रोटीन ज्याच्यानी मिळतं ते तुम्ही घ्या. पण बाकीच्या गोष्टी फिश सगळ्यात चांगलं, फिश खा. पण ते सुद्धा तुम्ही फ्राय म्हणाल की नाही मला फ्रायच लागतं, मग तो प्रॉब्लेमॅटिक आहे. बरं, तेल वापरायचं असेल तर मग कुठलं तेल वापरायचं ते सुद्धा मग थोडंसं कसं आहे की आपण आता जे आपण कोल्ड प्रेस ऑइल्स वगैरे आता जे आपण बघतो तर तसे थोडेसे तेल वगैरे वापरले ना की तेवढं असं नाही की त्याचा काही तुम्हाला त्रास होणार नाही, पण जो त्रास आहे तो थोडासा कमी होईल, बाकी काही नाही. पण हे जर अवॉइड करता आलं तर सगळ्यात बेस्ट अवॉइड करा. दिवसातनं आपल्याला सगळ्यात चांगलं म्हणजे घरात केलेलं तूप, घरात कढवलेलं तूप हे सगळ्यात चांगलं. ते स्किनसाठी पण चांगलं. रोज 1 चमचा तूप घ्या. मग ते तुम्ही कशावरही घ्या, तुमच्या चपात्यांवर तूप घ्या नाहीतर तुम्ही कशाही माध्यमातून घ्या, पण 1 चमचा तूप हे तुमच्या शरीराला हे रोज गेलंच पाहिजे. किंवा सकाळी उठल्यानंतर कॉफीमध्ये 1 चमचा तूप घेऊन पण पिऊ शकता. त्याच्याने तुमचं मेटाबॉलिझम पण चांगलं होतं बॉडीचं. सो ते पण जरी घेतलं तरी सुद्धा तुमची स्किन चांगली राहते. ओके. प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो. काही लोकांची ड्राय असते, काही लोकांची ऑइली असते. तर अशा स्किन टाईप प्रमाणे काय काळजी घेतली पाहिजे? सो कसं आहे माहितीये आपल्याकडे एक असते नॉर्मल स्किन, ते त्या स्किनला काहीच नसतं, एकदम छान स्किन असते ती. एक असते ड्राय म्हणजे ती काहीही तुमचा उन्हाळा असू दे नाहीतर तुमचा कुठलाही पावसाळा असू दे, कुठलाही ऋतू असू दे, त्याच्यात ती स्किन ती नेहमी ड्रायच दिसते. ड्राय स्किन नेहमी खेचते. त्यामुळे अशी जी स्किन असते ना त्याला हायड्रेशन खूप जास्त लागतं. मग अशा केसमध्ये आम्ही शक्यतो मॉइश्चरायझर्स जे देतो ते इंटेन्स मॉइश्चरायझर देतो. इंटेन्स म्हणजे काय की त्याच्यात थोडंसं सिरामाइड बेस्ड मॉइश्चरायझर्स देतो किंवा थोडंसं हेवी मॉइश्चरायझर देतो. कारण त्यांनी स्किनला तुमच्या किती तुम्ही हायड्रेट करता तेवढी ती स्किन तुमची पुढे चांगली राहते. कारण ड्राय स्किन ही एज लवकर होते. ज्यांची स्किन ड्राय असते त्यांच्यामध्ये एजिंग लवकर दिसतं. म्हणून आपण किती वेळा बघतो की अरे 4 जण एकाच वयाचे आहेत, पण एखादा थोडा वयाने मोठा दिसतो, अरे एखाद्याचं वयच दिसत नाही. सो हे सगळं त्याच्या स्किन टोनमुळे झालेल्या गोष्टी असतात आणि ऑफकोर्स स्ट्रेस फॅक्टर हे असतंच असतं. पण आणि ऑइली स्किन असते त्याला आपण थोडंसं त्याला पण मॉइश्चरायझर देतो. असं नाही की ऑइली स्किन आहे तर आपण मॉइश्चरायझर देतच नाही. मॉइश्चरायझर कारण हायड्रेशन ही प्रत्येक स्किनला गरजेचं आहे. फक्त एवढंच की ऑइली स्किनला जे आपण मॉइश्चरायझर देतो ते हेवी देत नाही, तर ते आपण थोडंसं लाईट मॉइश्चरायझर देतो. लाईट वेट मॉइश्चरायझर असतात जे शक्यतो जेल बेस्ड असतात किंवा वॉटर बेस्ड असतात, जेणेकरून तुमच्या ते स्किनला जास्त ऑइल प्रोड्यूस करत नाही. सो हे असे आपण मॉइश्चरायझर देतो. नंतर एक असते कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किनमध्ये आयदर टी झोन तुमचा ऑइली असतो आणि तुमचे चीक्स ड्राय असतात किंवा उलटं असतं. चीक्स ऑइली असतात, टी झोन ड्राय असतो. सो अशा केसमध्ये सुद्धा जेव्हा आपण मॉइश्चरायझर देतो तेव्हा पण आपण ते ऑइली स्किनच्या हिशोबानेच आपण देतो. एकदम पण आपण हे देत नाही म्हणजे हेवी वेट मॉइश्चरायझर देत नाही, कारण परत जिकडे ऑइली आहे स्किन तिकडे मग परत ॲक्ने येण्याचे चान्सेस असतात. सो फक्त एवढंच आहे की आपण जे ॲक्ने किंवा ऑइली स्किन जी आपण म्हणतो, कारण ऑइली स्किन ही ॲक्ने प्रोन स्किन असते सर्वसाधारणपणे. तर जेव्हा ऑइली स्किन असते तर त्यावेळेला आपण त्यांना सांगतो की शक्यतो जसा वेळ मिळेल 3 तासामध्ये किंवा 4 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये फक्त येऊन नुसतं थंड पाणी चेहऱ्यावर मारा. ओके. मग त्याच्याने काय होतं तर तुमच्या स्किनमधले जे सिबेशियस ग्लँड्स असतात जे तुमचे ऑइल प्रोड्यूस करतात, सो हे तुमचे जास्त ऑइल प्रोडक्शन तुमचं थोडंसं ते कमी करतात. हां, सो त्याच्यामुळे तुमचं म्हणजे चेहरा जो जास्त तेलकट दिसतो तो हळूहळू कमी होतो. सो हे थोडंसं जर तुम्ही केलं मग त्याच्याने ॲक्ने पण येणारे कमी होतात मग. थोडंसं ही काळजी आपण सांगतो जी ऑइली स्किनमध्ये आहे. बाकी नॉर्मल स्किनला तर आपण सगळं नॉर्मलच असतं. मग त्यांना असं काही हे नसतं. त्यांना कुठलंही नॉर्मल रुटीन दिलं तरी त्यांचं ते व्यवस्थित स्किन त्यांची ते छान ठेवतात ते. मॅडम, सध्या आपण बघतो की अँटी एजिंगचे प्रमाण वाढलंय. म्हणजे लोकं त्या बाबतीत कॉन्शियस आहेत की आपलं एज दिसलं नाही पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे ट्रीटमेंट घेतले जातात. काही लोकं त्याच्यासाठी इंजेक्शन्स वगैरे पण घेतात. हां. तर याचे काय साइड इफेक्ट्स होतात? सो आता कसं आहे की जेव्हा तुम्ही अँटी एजिंग ट्रीटमेंट करता तर प्रत्येक वेळेला अँटी एजिंग ट्रीटमेंट ही तुम्ही प्रॉपर डॉक्टरकडे जाऊन त्या सल्ल्यानेच घेतली पाहिजे. कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सूट होतेच असं नाहीये. सो अँटी एजिंग जे ट्रीटमेंट्स आहेत, जे इंजेक्टेबल्स पण जे अँटी एजिंगचे आहेत, तर ते सुद्धा दिले जातात. त्याच्याने काही अपाय होत नाही. म्हणजे असं नाहीये की त्याच्याने काही साइड इफेक्ट्स होतात किंवा काही त्रास होतो नाही.
पण ते तुम्ही किती प्रमाणात घेता आणि ते तुम्ही कसं म्हणजे कारण प्रत्येक डॉक्टर हे तुम्हाला इव्हॅल्युएट करतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामागे भरपूर गोष्टी असतात, की तुमची काही मेडिकल कंडिशन आहे का? किंवा तुम्हाला काही फॅमिली हिस्ट्री आहे का? सो या सगळ्या हेल्थ कंडिशनच्या हिशोबाने आपण ते करतो या सगळ्या गोष्टी. ओके. या गोष्टी सेफ आहेत कारण या सगळ्या नॉन सर्जिकल आहेत. फक्त एवढंच आहे, की आता हल्ली काय होतं, की खूप तुम्ही त्याच्या आहारी पण जास्त जाता. मग ते ओव्हर जर तुम्ही केलं, कुठलीही गोष्ट जास्त किंवा ओव्हर ह्याच्यात केली तर ती घातकीच ठरते. बरोबर. सो त्याच्यापेक्षा आपण नेहमी हे अशा ह्याच्यात करतो, की नेहमी ते सटल असलं पाहिजे. सटल म्हणजे काय, की ओके आज जर एक वय आहे, तर त्याच्यापेक्षा 5 किंवा तुम्ही 10 वर्षांनी तुम्ही यंग दिसू शकता, की सटल झालं. बरोबर. एकदम तुम्ही आज एखादं 50शीचा माणूस 20शीला दिसला तर ते सटल नाही झालं. बरोबर. 50शीतला 30शी पर्यंत ओके, 35शी पर्यंत ओके वाटतो. सो हे सटल चेंजेस जे तुम्ही कराल ना, तर ते अजिबात कुठले कारण या सगळ्या गोष्टी आहेत, या कधीच तुम्हाला त्रास देत नाहीत किंवा ह्याच्याने कुठल्या घातकी गोष्टी नाहीयेत या. या सगळ्या कॉमन गोष्टीच आहेत. फक्त एवढंच आहे जसं ह्याच्यात काही हायलुरॉनिक इंजेक्शन्स असतात. आता हायलुरॉनिक तुमची स्किन पण प्रोड्यूस करते नॅचरली पण. पण वयाच्या हिशोबाने जेव्हा स्किन प्रोड्यूस करायला लागत नाही, जेव्हा आपण कसं आहे, की यंग एजमध्ये जर तुम्ही पुढं म्हणजे फिमेल, मेल कोणालाही बघा तुम्ही. सो कसं असतं, की इकडे आहे ना थोडा व्हॉल्यूम असतो आणि इकडे फ्लॅट असतं यंग एजमध्ये ऑन एन ॲव्हरेज. पण जसं वय वाढतं, सो त्यावेळेला काय होतं, की इकडचा व्हॉल्यूम लॉस होतो आणि ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे इकडे जॉउल सेल लागतात. म्हणून जास्त करून इकडे तुम्हाला दिसेल, की इकडे जास्त सॅगिंग व्हायला लागतं. जेव्हा आपण बघतो, की एक 50शी नंतर वगैरे, तर इथे सॅगिंग इकडे जास्त व्हायला लागतं. सो हे सगळ्या गोष्टी आपण काय करतो, की आपण परत त्याला लिफ्टिंग देतो. सो त्याच्यात आपण काही कुठलाही घातकी गोष्ट काही हे करत नाही. जे नॅचरलच आहे, फक्त तुमची स्किन प्रोड्यूस करत नाहीये, ते आपण इंजेक्ट करतो आणि ज्याच्याने तुम्हाला परत इकडे लिफ्ट देतो. इकडे लिफ्ट दिल्यावर इकडचे जॉउल्स परत तुमचे ते नॉर्मल होऊन जातात. म्हणून आपण हे सटल चेंज करतो त्यांचं. आणि हे कसं आहे, जे इंजेक्शन्स वगैरे पण आहेत, ते कायमस्वरूपी नसतात. कुठलीही ट्रीटमेंट ही कायमस्वरूपी नसते. आज जर तुम्ही एक इंजेक्शन घेतलेलं आहे, तर ते इंजेक्शन तुमचं पुढे 8 ते 9 महिने राहतं आणि त्याच्यानंतर मग ते परत डिझॉल्व्ह व्हायला किंवा ते कमी व्हायला सुरुवात होते. सो त्याच्याने तुमच्या शरीराला किंवा तुमच्या जीवाला असा धोका कुठलाही होत नाही. फक्त एवढंच आहे, की ते प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रत्येकालाच सूट होते असं नाहीये. म्हणून ह्या डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित नीट इव्हॅल्युएट करूनच मग तुम्ही प्रॉपर हे सगळ्या गोष्टी सुरू करायला पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं, की मार्केटमध्ये असे कोणते प्रोडक्ट्स आहेत, जे अव्हॉइड केले पाहिजेत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही मेडिकेशन जे आपण टॅबलेट्स घेतो, ते आजकाल आपण बघतो की ॲडव्हर्टाइज येतात. मग आपण डायरेक्ट जातो आणि सांगतो मला हे पाहिजे. सो ते अव्हॉइड केलं पाहिजे. कारण गोळ्या जेव्हा तुम्ही घेता, एखादी गोष्ट तुम्ही शरीराच्या आत तुम्ही घेताय, तर हे तुमचं प्रॉपर इव्हॅल्युएशननीच झालं पाहिजे. सो कारण या सगळ्या जरी फूड सप्लिमेंट्स असल्या, तरी फूड सप्लिमेंट सुद्धा या तुमच्या ह्याच्यात असे काही नॅचरल इन्ग्रेडियंट्स असतात, जे प्रत्येकालाच सूट होतात असं नाहीये. सो ते सुद्धा आपल्याला बघावं लागतं आणि म्हणूनच या गोळ्या मला म्हणजे माझा तरी सल्ला असा आहे, की कधीही तुम्ही इनटेकसाठी काही घेणार असाल, तर ह्यानी सांगितलं, त्यांनी सांगितलं म्हणून न घेता डॉक्टरकडे जा आणि प्रॉपर इव्हॅल्युएट करून डॉक्टरचे प्रिस्क्राइब्डच तुम्ही गोष्टी घ्या. कारण आता जे मार्केटमध्ये मिळतात त्या जनरलाइज्ड असतात. पण त्याचे डोसेज पण असतात, की प्रत्येकाला कुठला डोस घेतला पाहिजे, त्याचा उपयोग पण झाला पाहिजे. सो ते सुद्धा तुम्हाला एक डॉक्टरकडे जाऊनच तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कळतात. सो थोडंसं तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं, की कुठलीही गोष्ट ही प्रॉपर मेडिकल कन्सल्टेशन नंतरच तुम्ही चालू करायला पाहिजे. डायरेक्ट OTC प्रॉडक्ट्स म्हणून नाही घ्यायला पाहिजे. तुमच्याजवळ जे पेशंट येतात, ते असे कोणते कॉमन मिस्टेक्स करतात असं तुम्हाला वाटतं? स्किनच्या बाबतीत असेल किंवा हेअरच्या बाबतीत असेल? सगळ्यात मेजर मिस्टेक म्हणजे आता सांगायचं झालं तर कोणीतरी कुठलीतरी क्रीम सांगितली म्हणून ते लावतात आणि येतात. मग ते स्किन इतकी डॅमेज करून येतात. आता एक छोटासा किस्सा सांगते. माझ्याकडे एक 13 वर्षाच्या मुलीला असंच क्लिनिक क्लोज होताना 8:30 वाजता रात्री तिची आई आणि मावशी असे घेऊन आले. घेऊन आले तेव्हा त्यांनी आणि चेहऱ्यावर असं तिचं पूर्ण असं बर्न पॅच झाला होता. हो बापरे! तर मी त्यांना विचारलं, की "काय लावलंय करून?" पहिले तर ते मला काही सांगायलाच तयार नव्हते. "नाही, नाही काहीच लावलं नाहीये. असं ती पडली आणि ते असं झालं." म्हटलं, "शक्यच नाहीये. असं पडून होतच नाहीत गोष्टी. तुम्ही काहीतरी लावलंय. तुम्ही काय लावलंय मला सांगा. त्याशिवाय मी केस घेणारच नाही हातात." मग
त्यांनी मग असं करून मग त्यांनी मला शेवटी सांगितलं, त्यांनी आधीचे मला तिचे फोटो दाखवले. आठवड्याभरापूर्वीचे फोटो. आठवड्याभरापूर्वीच्या फोटोमध्ये तिला इकडे रिंगवर्म होतं, म्हणजे एक फंगल इन्फेक्शन होतं तिला. फक्त कोणीतरी त्यांच्या घरातलं तिला एक स्टिरॉइडल क्रीम दिलं आणि सांगितलं ह्याच्याने बरं होणार, म्हणून ते लावलं तर तो पूर्ण पॅच जळला. अरे बाप. आता तुम्ही फंगलला जर तुम्ही असं कुठलंही स्टिरॉइडल क्रीम लावाल तर मग ते तुम्हाला आणि त्यातून तुमची जी अपेक्षा असते की नाही आता तुम्ही ना डॉक्टर 2 दिवसात तिचं बरं करा. सो डॉक्टर हा मॅजिशियन नाहीये, बरोबर. त्याला सुद्धा तेवढा वेळ पाहिजे ना, कारण तुमची स्किन पूर्ण डॅमेज झाली आहे. ती रिकव्हर व्हायला, हील होण्यासाठी स्किनची सुद्धा एक हिलिंग कॅपॅसिटी असते. सो त्या हिशोबाने मेडिकेशन ऑफकोर्स आपण औषधं देतो, आपण सगळं करतो, पण 2 दिवसात बरं असं नाही होऊ शकत गोष्टी. सो मला असं वाटतं की ह्यानी सांगितलं त्यांनी सांगितलं करण्यापेक्षा काहीही असो, लहान मुलांमध्ये असो किंवा मोठ्यांमध्ये असो, तुम्ही पहिले कुठल्याही डॉक्टरला पहिले भेटा, डॉक्टरांकडून प्रॉपर गायडन्स घ्या आणि त्या हिशोबानेच तुम्ही हे करा. कारण तुमची स्किन हे तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता, तर स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ अवर बॉडी आपण म्हणतो. राईट. सो कारण मग त्यालाच जर तुम्ही नीट लक्ष देत नाही आहात तर मग तुमचा कॉन्फिडन्स हा खालीच जाणार आहे. सो त्याच्यासाठी माझा फक्त हाच एक सल्ला असेल की कुठलीही गोष्ट चेहऱ्याला जरी लावायची असेल तरी सुद्धा तुम्ही एका डॉक्टरला विचारा, तो तुमच्या जवळच्या कुठल्याही डॉक्टरला विचारा आणि प्रॉपर सल्ल्यानेच तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. ओके. आता बऱ्याच वेळेला फंक्शनला आपण मेकअप करतो, हां. म्हणजे खूप मेकअप केला जातो. त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात का किंवा काय? सो मेकअपमध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये ना सगळ्यात मोठा साईड इफेक्ट ज्यांची ॲक्ने प्रोन स्किन असते ना त्यांना होतो. कारण त्यांच्या केसमध्ये कसं असतं, आता ते मेकअप करतात, पण मेकअप ज्यांनी त्याचा मेकअप केलेला असतो त्यांना ह्याच्यातलं एवढं नॉलेजच नसतं. बरोबर. म्हणून तुम्हाला इव्हन मेकअप करताना सुद्धा मेकअप नॉन कॉमेडोजेनिक घ्यायला लागतो. नॉन कॉमेडोजेनिक म्हणजे काय, की तुमचे पोर्स तुमचे क्लोज झाले नाही पाहिजेत किंवा कुठलीही गोष्ट तुमची पोर्समध्ये अडकून बसली नाही पाहिजे. सो नॉन कॉमेडोजेनिक मेकअप हा असतो तो करायला लागतो. ॲक्ने प्रोन स्किन म्हणजे ऑइली स्किनला वॉटर बेस्ड मेकअप हा आपण सांगितला जातो की तो तुम्ही करा. पण जेव्हा तुम्ही मेकअप करता त्याच्यानंतर तो तुम्हाला प्रॉपर रिमूव्ह पण करायला लागतो. नुसतं चेहरा धुवून होत नाही, त्याचा पण एक प्रोसेस असतो की पहिले क्लेन्झिंग मिल्क करा, क्लेन्झिंग मिल्कनी प्रॉपर ते तुम्ही काढा, मग तुम्ही फेस वॉश करा आणि मग थोडंसं त्याच्यावर परत तुम्ही थोडंसं गुलाबाच्या पाण्याने परत तुम्ही चेहरा वाईप आउट करा. सो असं थोडा एक प्रोसेसनी तुम्ही जर प्रॉपर केलं तर डेफिनेटली त्याचा असा काहीही अपाय होत नाही. फक्त थोडं ॲक्ने प्रोन स्किनमध्ये आपण बघतो की त्यांचे ॲक्नेस ॲग्रेवेट होतात. ॲग्रेवेट का होतात? कारण त्यांचे प्रॉडक्ट्स त्यांना स्किनला जसे पाहिजेत तसे वापरले जात नाहीत, कारण त्याच्याबद्दल माहितीच नसते, म्हणून ते ॲग्रेवेट होतात. बाकी असं वेगळं नाही, पण शक्यतो मेकअप डेली यूजसाठी करू नये. पण आता समजा तुम्हाला ऑफिसला जायचंय, काय जायचं असेल तर हेवी मेकअपपेक्षा लाईट मेकअप ठेवा. म्हणून आजकाल आता सनस्क्रीन पण भरपूर असे असतात जे टिंटेड असतात. टिंटेड सनस्क्रीन लावलं तर तुम्हाला बीबी क्रीम लावायची गरज लागत नाही. सो तसं तुम्ही काहीतरी करा जेणेकरून तुम्हाला जास्त तुमचे पोर्स क्लॉग्ड होणार नाही. स्किनला पण ब्रीथ करायला द्या थोडंसं, कारण जेवढं स्किन ब्रीथ करेल तेवढीच ती तुमची चांगली पण राहणार आहे. सो या थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी करताही येतात आणि त्याचे अपाय पण होत नाहीत काही. ओके. आता केस पांढरं होणं जे आहे, सफेद होणं, तर त्याला आपण कलर करतो, नॉर्मली केला जातो. तो इज इट गुड और तर कसं आहे आता की जेव्हा आपण केस कलर करतो तर आता भरपूर लोकांचं हे असतं की केस कलर केले म्हणून माझे केस अजून पांढरे झाले. तर हा अजिबात असं काही हे नाही आहे. सो केस तुम्ही कलर करताय त्याच्यात सुद्धा तुम्ही आहे ना जे बाहेर OTC प्रोडक्ट्स मधून जे कलर्स घेतात कुठलेही, ते कितीही ते असू दे की अमोनिया फ्री आहे, हे आहे, ते अमोनिया फ्री नसतात. सो आता मेडिकेटेड हेअर कलर पण आलेले आहेत, म्हणजे जे प्रॉपर फार्मा कंपनी बनवतात. सो ते आम्ही युजुअली आता सांगतो की तुम्ही हे कलर वापरा की ज्याच्याने तुम्हाला त्रास पण जास्त होणार नाही. पण कसं आहे की शेवटी काही म्हटलं तरी ते केमिकल्सच आहेत. त्यामुळे आज न उद्या तुम्हाला त्याच्याने हेअरफॉल हा एकच एक गोष्ट असते जी होऊ शकते, पण त्याच्याने म्हणजे तुम्हाला हेअर कलर लावल्याने अजून केस पांढरे होतात हे असं शक्यता होत नाही. ओके. मॅडम, नॅचरल रेमेडीज आणि क्लिनिकल ट्रीटमेंट यामधील काय फरक आहे आणि त्याचा तुम्ही बॅलन्स कसं साधता? सो नॅचरल रेमेडीज म्हणजे काय की तुम्ही जे घरगुती करता ते नॅचरल रेमेडीज. आता घरगुती तुम्ही काय करता ह्याला पण काही मर्यादा असतात. कारण आजकाल आता आपण काय झालंय, इंस्टाग्राम रीलमुळे सगळेच डॉक्टर झालेले आहेत, घरोघरी डॉक्टर आहेत.
त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला तुम्ही स्किन, कारण मी आता काही दिवसांपूर्वीच असंच स्क्रोल करता करता एक जस्ट एक कुठल्या तरी एका इन्फ्लुएन्सरचं रील होतं. त्याच्यात असं सांगितलं गेलं होतं, की तुम्ही टूथपेस्ट लावली तर वांग बरा होतो. आता ही गोष्ट तुम्ही अजिबात करू नका. कारण टूथपेस्ट ही दाताला लावायची गोष्ट आहे, तर तुमच्या चेहऱ्याला तर नक्कीच तुम्ही लावू नाही शकत. सो ही नॅचरल रेमेडी नसणार. नॅचरल रेमेडी म्हणजे काय, की आपण जे उटणं लावतो ते सगळ्यात छान असतं. सो उटणं तुम्ही लावा चेहऱ्याला. म्हणजे आठवड्यातनं तुम्ही एकदा किंवा दोनदा जर उटण्याचा लेप जरी लावला, तो तुमच्या चेहऱ्याला नेहमी चांगला असतो. ते एक आहे. दुसरं बेसन तुम्ही लावता, तर बेसन लावा. सगळ्यात उत्तम म्हणजे काय आहे, की आपली जी घरातली दुधाची साय असते, त्याच्यात हळद हळद मिक्स करायची आणि ती चेहऱ्याला लावायची. ओके. आठवड्यातनं एकदा जरी केलं ना, का आपण असं करायचं त्याचं मागचं कारण पण आहे. कारण हळद जी आहे ती अँटीबॅक्टेरियल आहे आणि ती अँटीव्हायरल आहे. सो त्याच्यामुळे तुमचे जे चेहऱ्यावर म्हणजे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन पण असेल तरी ते कमी होतं. आता ऑफकोर्स हे तुम्हाला जर कुठलं स्किन डिसीज असेल तर काही करायचं नाहीये. हे मी जे सांगते ते नॉर्मल स्किनमध्ये सांगते, की तुम्हाला म्हणजे काहीच नाहीये, स्किन चांगली आहे, फक्त तिला तुकतुकीत ठेवायचंय. त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. सो ते आपण घरी करू शकतो. हे कधी लावू शकतो आणि किती वेळासाठी? काय हळद आणि आणि हां. सो हळद आणि साय जी आहे ना, ती मिक्स करून आठवड्यातून एकदा तुम्ही रात्रीचं लावा. रविवारी जर तुम्हाला काहीच काम नसेल, तर तुम्ही शनिवारी रात्री लावू शकता. एक 15 मिनिटासाठी लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. त्याच्यानंतर थोडंसं आहे ना आईस, अख्खा चेहरा आईसमध्ये घालायची एवढी गरज नाहीये. पण आईस जस्ट आईस ना नुसतं तुम्ही आईस रोल जरी केलं ना, तरी तुमच्या स्किनचे पोर्स पण चांगले क्लोज्ड होतात आणि स्किनमध्ये टाईटनिंग इफेक्ट येतं. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम स्किन टाईट व्हायला लागते जर तुम्ही नुसतं आईस रोल जरी केलं तरी. सो म्हणून आईस रोलर्स असतात किंवा नॉर्मल तुम्ही एक आईस क्यूब जरी फ्रिजमधून घेतलं, एक रोल केलं, ते रोज रात्री केलत ना तरी चालेल. स्किन छान राहील. सकाळी उठल्यावर तुम्हाला स्किन सॉफ्ट पण वाटेल तुमची. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केलात ना, या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत. त्या कोणाला त्याच्याने अपाय होणार नाही. पण ते इनो टाका, ते मिक्स करा, मग ते लिंबू पिळा, ते सगळं नका करू. जे आपण आजकाल रीलमध्ये बघतो. सो त्या सगळ्या गोष्टी, कारण त्या तुमच्या स्किनसाठी घातकी गोष्टी आहेत. बरोबर. हे तुम्हाला चालतं. दुसरी गोष्ट म्हणजे असते ती मेडिकेटेड. मेडिकेटेड म्हणजे जेव्हा आम्ही तुम्हाला डेली रुटीन देतो. सो डेली रुटीनमध्ये आम्ही जे फेस वॉश पण देतो, ते पण मेडिकेटेड फेस वॉश असतात. म्हणजे प्रत्येक स्किनच्या हिशोबाने त्याचं इन्ग्रेडियंट बदलतं. जसं फॉर एक्झाम्पल आता जर मला एक लेमॅन लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, तर आता ॲक्ने प्रोन स्किन आहे. त्या ॲक्ने प्रोन स्किनला जास्त करून मी सॅलिसिलिक बेस गोष्ट देणार किंवा मी टी ट्री बेस गोष्ट देईल. पण मला जर समजा पिगमेंटेशनसाठी द्यायचं, तर पिगमेंटेशनवाल्यांना मी ग्लायकॉलिक बेस गोष्टी देईल. सो म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे इन्ग्रेडियंट जे आपण म्हणतो, ते प्रत्येक इन्ग्रेडियंट हे वेगळं असतं. प्रत्येक स्किनच्या हिशोबाने ते आपण ठरवतो आणि मग आपण ते तसं पेशंटला देतो. सो या ज्या आहेत त्या मेडिकेटेड गोष्टी आहेत. त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला तुमच्या स्किनची प्रॉपर काळजी घ्यायची असेल, तर डेली रुटीन सुद्धा तुम्ही डॉक्टरकडूनच प्रॉपर बनवून घ्या आणि त्याच हिशोबाने हे, कारण तेच आहे जे तुम्हाला मेंटेनन्ससाठी पुढे उपयोगी पडणार आहे. बरं. मॅडम, आपण जे नॉर्मली करायचो म्हणजे लहानपणापासून, की केसावरती रात्री झोपताना तेल लावणं आणि सकाळी म्हणजे धुणं वगैरे, तर ते किती बरोबर आहे आणि आठवड्यातून किती वेळा लावू शकतो तेल? तेल लावायला पाहिजे, नाही असं नाहीये. फक्त एवढंच आहे, की तेल जसं तुम्ही म्हणालात, की रात्री लावायचं आणि सकाळी धुवायचं, ते झालं पाहिजे. ओके. तेल लावून तुम्ही जर घराबाहेर गेलात, म्हणजे समजा सकाळी तेल लावले, जसं आपण जास्तीत जास्त हे कुठे बघतो, तर शाळेतल्या मुलांमध्ये तेल लावलेलं असतं, तसेच ते मुलं शाळेत जातात, मग ते दुसऱ्या दिवशी केस धुतात. त्याच्याने काय होतं, तेल तुमच्या स्कॅल्पला चिटकून राहतं. ओके. मग त्याच्यामुळे जे बाहेरचं जे डस्ट असते, पोल्युशन असते, त्याच्यावर अजून चिटकून राहतं. अशाने स्किन इन्फेक्शन वाढतात आणि याच गोष्टींमुळे डॅन्ड्रफ व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण यंग एजमध्ये बघतो, की डॅन्ड्रफ जास्त आहे. जे डॅन्ड्रफ ज्यांच्यामध्ये होतो, त्या मॅक्झिमम वेळेला असं बघितलं जातं, की ते लोक जे तेल कंटिन्यूस लावणारे असतात, त्यांच्याच मध्ये डॅन्ड्रफ होतो. तेल तुम्ही आठवड्यातून 2दा लावायचं. प्रॉपर ऑइलिंग करा, प्रॉपर तुम्ही मसाज करा. विगरस मसाज नका करू, पण हलक्या हाताने तुम्ही मसाज करा. शक्यतो जेव्हा तुम्ही तेल लावता त्यावेळेला काय करायचं, व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स असतात. 2 कॅप्सूल घ्यायची, कट करायची, त्याच्यातनं जे व्हिटॅमिन ई असतं ते प्रॉपर तुमच्या तेलामध्ये मिक्स करायचं आणि ते लावायचं. हे तुमच्या फॉलिकल्ससाठी खूप उपयुक्त असतं. सो ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर आठवड्यातून 2दाच फक्त करायचं. पण आयदर सकाळी उठून हेअर वॉश करायचा किंवा अंघोळीच्या 2 तास आधी हे करून मग हेअर वॉश करायचा. पण हेअर वॉश हा मस्ट आहे, हा झालाच पाहिजे. तुमचं स्कॅल्प प्रॉपर क्लीन राहायला पाहिजे. जर तुमचं प्रॉपर स्कॅल्प क्लीन असेल,
तर तुम्हाला कधी डॅन्ड्रफचा पण इश्यू होणार नाही. आता मी भरपूर वेळा बघते, की आता जेव्हा आपण जे हेअर कन्सल्टेशनसाठी येतात, तर मी प्रत्येकाला विचारते, की तुम्ही केस किती वेळा धुता आठवड्यातून? तर मला मॅक्सिमम वेळ असतं, की 1 रविवारी. सो असं नाहीये. तुम्ही अल्टरनेट डे तरी तुम्ही हेअर वॉश करायला पाहिजे. का अल्टरनेट? कारण त्यांना प्रत्येकाला असं मिथ असं आहे, की जास्त जर मी केस धुतले, तर माझे केस गळायला लागणार. पण हे असं नसतं. का केस आपल्याला धुवायचे असतात? कारण आपलं जे हेअर फॉलिकल आहे किंवा स्कॅल्प आहे, ते स्कॅल्प आपल्याला रोजचं क्लीन ठेवायला लागतं आणि रोज आपल्याला घाम येतो. त्याच्यानंतर आपण बाहेर जातो. सो या सगळ्या धुळी, ते घामावर धूळ साठलेली असते. तर जसं तुम्ही चेहरा धुता, का तर तुमचा तो चेहरा तेलकट होतो म्हणून तुम्ही धुता. तसंच तुम्हाला केस सुद्धा हे धुवायला पाहिजेत. ॲटलीस्ट अल्टरनेट डेज तरी तुम्हाला हे धुणं गरजेचं आहे. अगदी सकाळी तुम्हाला वेळ नसेल मिळत, तर रात्री झोपण्याच्या आधी धुवा आणि तुम्ही व्यवस्थित पण निदान अल्टरनेट डेज केस धुवा. जितका स्कॅल्प क्लीन ठेवाल, तितका हेअर फॉल पण तुम्हाला नाही होणार आणि तितकं तुमचं डॅन्ड्रफचा जर काही इश्यू असेल, तर तो सुद्धा तुम्हाला काही होणार नाही. ओके. जे या फील्डमध्ये येणारे डॉक्टर्स आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? या फील्डमध्ये येणाऱ्या डॉक्टर्सना तर माझा सगळ्यात पहिला सल्ला असा असेल, की तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिकल नॉलेज घ्या आणि मग तुम्ही स्वतःचे क्लिनिक स्टार्ट करा. कारण या ह्याच्यामध्ये तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज, तुमचं डायग्नोसिस आणि तुमचं डायग्नोसिस झाल्यानंतर केस इव्हॅल्युएशन या गोष्टी खूपच महत्त्वाच्या असतात. सो या थोड्याशा तुम्ही फक्त असं एक फॅन्सी फील्ड आहे म्हणून तुम्ही असं येऊ नका. तर प्रॉपर तुम्ही कारण तुम्ही आज कोणाचा तरी चेहरा, कोणाची तरी स्किन, कोणाचा तरी कॉन्फिडन्स बूस्ट करणार आहात. सो त्यासाठी तुमचं नॉलेज हे थरो असायला पाहिजे. मॅडम, जसं तुम्ही म्हणालात, की स्ट्रेस हा मेजर फॅक्टर आहे स्किनसाठी आणि हेअरसाठी. बरोबर. तर तो स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? सो कसं आहे, की आजकाल जे आपण बघतो, की कोणालाच स्वतःसाठी वेळच नाही आहे. बरोबर. म्हणजे कोणी असू दे. शाळेतला मुलगा असू दे, नाहीतर ऑफिसमधला असू दे. वेळच प्रत्येकाला मिळत नाही. पण माझं असं आहे, की ॲटलीस्ट दिवसातनं 10 ते 15 मिनिटं एवढं जरी तुम्ही काढलं, तरी रात्री झोपण्याच्या आधी 15 मिनिटाचं एक फक्त मेडिटेशन करायचं. हे सगळ्यात छान स्ट्रेस बस्टर असतं. तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता, तेव्हा प्रॉपर तुमचं माइंड रिलॅक्स होतं. जेव्हा माइंड रिलॅक्स होतं, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची बॉडी पण रिलॅक्स होते आणि तुमचे स्किनचे सेल्स पण रिलॅक्स व्हायला सुरुवात होतात. सो या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. ॲटलीस्ट झोपण्याच्या आधी का 10-15 मिनिटं आपण जो मोबाईलवर वेळ घालवतो, त्याच्या जागी जर थोडंसं आपण हे केलं ना, तर त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा उपयोगी पण ठरतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणतो की डिटॉक्स, बॉडी डिटॉक्स. तसं थोडंसं आपण आहे ना माइंड डिटॉक्स पण करायला पाहिजे. माइंड डिटॉक्स करायला सगळ्यात मेन म्हणजे एक दिवस तरी असा ठेवायला पाहिजे, की ज्या दिवशी आपण मोबाईलला हातच नाही लावणार. कारण आजकाल काय झालंय, भरपूर गोष्टी रील्समुळे किंवा न्यूजमुळे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्याला आधीच स्ट्रेस असतो आणि अजून तो स्ट्रेस येतो. म्हणजे आपण आपला स्ट्रेस सोडून दुसऱ्याचा पण स्ट्रेस घ्यायला सुरुवात करतो. जसं मी तुम्हाला सांगते, की साध्या-साध्या गोष्टींमध्ये आता एखादी कुठली न्यूज आली. रील्समध्ये आजकाल आपल्याला भरपूर गोष्टी दिसतात. सो त्याच्यातमध्ये आपण एकदम वेगळ्या ह्याच्यात झोनमध्ये जातो. सो थोडंसं आपल्याला डिटॉक्स ते पण करायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला जर आवड असेल तर चांगली गाणी ऐका. गाणी ही नेहमी तुम्ही अशी ऐकायला पाहिजे, की ज्याच्याने तुमचं मन नेहमी प्रफुल्लित राहिला पाहिजे, प्रसन्न राहिला पाहिजे. त्याच्यात तुम्हाला असं सॅड किंवा डिप्रेस अशी गाणीच ऐकायची नाहीत. कारण तुम्ही जे ऐकता तसं तुमचं माइंड तयार व्हायला लागतं. सो थोडंसं तुम्हाला सुरुवातीला प्रत्येकाला कठीण जातं. मी स्वतः सुद्धा रोज झोपण्याच्या आधी 15 मिनिटं का होईना पण मेडिटेशन करते. कारण तेवढा वेळ तरी आपल्याला पाहिजे कारण प्रत्येक फील्डमध्ये हा स्ट्रेस असतोच. कुठला ना कुठला नुसतं ऑफिसचा स्ट्रेस नाही तर घरातलाही स्ट्रेस प्रत्येकाला असतो. जसं जर कोणी हाउसवाईफ असेल तर तिला स्ट्रेस असणार, की "अरे उद्या मी डब्याला काय करू?" हा तर सगळ्यात मोठा स्ट्रेस असतो. मुलांच्या डब्याला मी उद्या काय करू? त्याच्याने ती आधीच विचार करायला सुरुवात करते. सो थोडासा स्वतःसाठी वेळ काढा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा. नुसतं मोबाईलमध्ये रील बघण्यापेक्षा तुमची कुठली एक आवड असेल ती आवड जपा. मग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी असतात. काहींना लिहायची आवड असते, काहींना गायची आवड असते. सो थोडं जर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला ना, आपोआप गोष्टी तुमची एकदा तुमचं माइंड आणि बॉडी रिलॅक्स असेल ना, तुम्हाला चेहरा तुमचा
कारण कसं आहे, चेहरा जे तुमचा आनंदी कधी दिसतो, जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता. बरोबर. सो आतून आनंदी असण्यासाठी तुमचं माइंड फोकस्ड असलं पाहिजे, माइंड क्लिअर असलं पाहिजे. मग तुम्ही ऑटोमॅटिकली आतून आनंदी होत राहता. सो यात इनिशियली थोडंसं आपलं कॉन्सन्ट्रेशन हलतं. मेडिटेशन करताना इनिशियली नाही होत आपलं कॉन्सन्ट्रेशन. पण कंटाळा पण येतो, काही वेळेला झोप पण येते. पण हळू-हळू जर तुम्ही ते रोजच्या रोज करत जाल, तर तुमचं स्वतःलाच तुम्हाला दिसेल, की 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या वागणुकीत पण फरक दिसायला लागेल आणि ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यामध्ये तुमचं स्किन, तुमची हेअर क्वालिटी ही सगळी तुमची इम्प्रूव्ह व्हायला लागेल पूर्णपणे. ओके. आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊ. केसांसाठी आवडती होम रेमेडी? केसांसाठी आवडती होम रेमेडी जसं मी तुम्हाला म्हटलं, की मी माझ्या 10 किलोच्या गव्हाच्या पिठामध्ये 5 किलोचं सोयाबीनचं मी पीठ मिक्स करूनच ठेवलेलं असतं. सो हे माझे सगळ्यात आवडतं आहे. कारण हे कसं आहे, की त्याच्यात तुम्हाला जास्त त्रास पण नाहीये. एकदाच तुम्ही करून ठेवलं, की तुम्हाला त्याच्याने प्रोटीन मिळणारच आहे आणि आणि हे प्रॉपर नॅचरल प्रोटीन आहे, जे तुमच्या केसांसाठी यूज होतं. बरोबर. तुमचं मॉर्निंग स्किन केअर रुटीन? हां, माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन मी प्रॉपर सगळं फॉलो करते. म्हणजे मी क्लेन्झर, टोनर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन या सगळ्या गोष्टी मी प्रॉपर फॉलो करते. कोणतं फूड आयटम त्वचेसाठी वर्ज्य आहे? ऑइली फूड. ओके. कोणतं फूड चांगलं आहे स्किनसाठी? पालेभाज्या सगळ्यात चांगल्या. कोणत्या सेलिब्रिटीची स्किन तुम्हाला खूप आवडते? म्हणजे खूप छान आहे असं वाटतं? हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. कारण आजकाल सगळेच सेलिब्रिटी नॅचरल दिसतच नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे. पण त्यातल्या त्यात सांगायचं झालं, तर मला जी स्किन आवडते ती करिश्मा कपूरची आवडते. कारण ती मला खूप नॅचरल वाटते. ओके. बाकीच्यांपेक्षा मला कारण ते एजिंग पण आहे, पण ते सटल एजिंग आहे. कुठेही काहीही फेसवर केलेलं सुद्धा मला काही म्हणजे असं जाणवत नाही. पण ती स्किन जी आहे ती मला मे बी तो त्यांचा हेरिडिटरीच त्यांचं तसं असेल. पण मला करिश्मा कपूरची स्किन आवडते. ओके. पिंपल्सवरती इन्स्टंटली काय लावता येईल? पिंपल्सवर इन्स्टंटली आहे ना, घरगुती उपाय कुठलेच लावू नयेत. कारण त्याच्याने पिंपल्स नेहमी वाढण्याची शक्यता असते. सो आता जर सांगायचं झालं तर एक सॅलिसिलिक पॅड्स म्हणून येतात. तर ते तुम्ही पिंपल्सवर छोटे-छोटे लावले तरी सुद्धा ते तात्पुरते का होईना, पण त्याला थोडंसं रिलीफ मिळतो. पण शक्यतो डॉक्टरकडूनच तुम्ही प्रॉपर मेडिकेशन घ्यायचं. ओके. स्लिमिंगसाठी वन सिक्रेट टिप? जेवण वेळेवर जेवायचं. स्किन ट्रीटमेंटसाठी लेझर ट्रीटमेंट की नॅचरल केअर? नॅचरल केअर. ओके. तुमची आवडती स्किन ट्रीटमेंट? माझी आवडती स्किन ट्रीटमेंट म्हणजे पी-आर-पी. पी-आर-पी म्हणजे काय, तर प्लेटलेट रिच प्लाझ्मा. त्याच्यात आपण काय करतो, की आपण आपलंच ब्लड घेतो, सेंट्रिफ्यूज करतो, त्याच्यातनं प्लेटलेट्स सेपरेट करतो आणि ते प्लेटलेट्स आपण स्किनमध्ये इंजेक्ट करतो. म्हणजे मी स्वतः पण माझ्या स्किनवर करते. त्यामुळे ते स्किनवर आपण इंजेक्ट करतो ते. त्याच्याने काय होतं, की आपल्याच प्लेटलेट्समध्ये सेल रिग्रोथ, सेल रिपेअर ही कॅपॅसिटी असते. त्यामुळे स्किन रिज्युव्हनेशन पण होतं. त्याच्यात तुमच्या स्किनमध्ये रिपेअर पण होतं आणि त्यातून तुमची स्किन जी आहे ती त्याच्यात अँटी एजिंग इफेक्ट पण देतं आणि स्किनवर एक छान ग्लो पण राहतो कायम. ओके. वन स्किन केअर ॲडवाईस, बेस्ट स्किन केअर ॲडवाईस काय द्याल? स्किन केअर ॲडवाईस म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की कुठलंही प्रॉडक्ट जस्ट ओ-टी-सी म्हणून घेऊ नका. ओके. फक्त डॉक्टरकडून कन्सल्टेशन करून घ्या. म्हणजे प्रॉपर इव्हन तुम्हाला फेस वॉश जरी यूज करायचा असेल, तर प्रॉपर डॉक्टर कन्सल्टेशननी करा. कारण तुमचीच स्किन आहे. जेवढी तुम्ही छान ठेवाल, तेवढं तुम्हालाच ते छान वाटणार आहे. एक शेवटचा प्रश्न. हां. तुमचे आतापर्यंतचे लाईफ लर्निंग्स काय आहेत? लाईफ लर्निंग्स. लाईफ लर्निंग्स म्हणजे हे आहे सगळ्यात मोठं म्हणजे, की आजकालच्या ह्याच्यात मी बघितलं आहे, की आपल्या मध्ये स्किन आणि दिसणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. इतकं महत्त्वाचं झालेलं आहे, की लोकं ह्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये पण मी जाताना बघितले. म्हणजे साधं एक शाळेतल्या टीचरला सुद्धा छान दिसणं हे आज एवढं गरजेचं वाटतं, जे आज म्हणजे पूर्वी असं एवढं कधीच नव्हतं. पण आता आणि या ह्याच्यामध्ये भरपूर असं पण आहेत, माझ्याकडे काही टीचर्स पण आहेत, कारण त्याच्यावर त्यांचं एवढं गोष्ट असते, की त्यांना जॉब पण आजकाल अवलंबून असतात त्यांचे. सो हा थोडासा मला असं वाटतं, की ह्या गोष्टी थोड्या आपल्यामध्ये थोड्या बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो खूप आता बदलला आहे. पहिल्यासारखा राहिला नाही आहे. ऑफकोर्स प्रेझेंटेबल हे प्रत्येकानेच राहिलं पाहिजे. सो मला असं वाटतं, की जितकी आपण स्वतःची काळजी स्वतः घेऊ, तेवढंच आपण पण व्यवस्थित राहू आणि आपण स्वतः आनंदी राहू, तर आपण 4 लोकांना अजून आनंदित ठेवू शकू. धन्यवाद मॅडम. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू.
तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. तुमचे काही स्किनचे किंवा केसांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर या क्लिनिकला नक्की व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि एन पी क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.